कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सांगा ना, कशी राहते सवाश? सुनबाई, उगा वाद वाढवू नग। ती काय सांगते ऐक की आता। मी ऐकलं आजी, पण आता नाही जमणार मला। का नाही जमणार? आतापर्यंत तर जमत होतं की तुम्हाला। आता काही इंगळी डसली की काय तुम्हाला? आणि या घराला शोभेल असं सुनेनं राहिलं पाहिजे की नाही? मॅडम, ह्या घरची सून होण्याआधी मी एक शिक्षिका आहे। ओ, तुमच्यातली मास्तरीन ठेवा बाजूला। मला नाही आवडणार ते मॅडम, आणि जमणारही नाही। आणि राहिला प्रश्न शोभण्याचा, तर साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी शिकवण आहे माझ्या आईबाबांची, आणि यावर माझा विश्वास आहे। आमचा विश्वास नाही, आणि तुमचं हे तत्वज्ञान आमच्याकडे जाडू नका। जावा जावा, तुमच्या खोलीत जावा, कापड बदला, जरा दागिने घाला, आणि यापुढं तुमचं सगळं जेवण खाणं पिणं सगळं तुमच्या खोलीत होईल। तुम्हाला तुमच्या खोलीतून बाहेर यायची पण काही गरज नाही। आरामात राहा, सुखात राहा। मॅडम, माझं सुख घरात खोलीत बसण्यात नाहीये। मग कशात आहे? शिकवण्यात। ते लई केलं तुम्ही, आता नाही करू शकत। हो, मला तुम्हाला तेच सांगायचं होतं। मी आजपासून शाळेत जाणार आहे। काय म्हणलात तुम्ही? तुम्ही शाळेत जाणार? शाळा? हो, मी आजपासून शिक्षिका म्हणून पुन्हा रुजू होणार आहे शाळेत। कसली शाळा? कुठली शाळा? कुणाची शाळा? काय डोसकं ठिकाणावर आहे का तुमचं? हा, काय वाटेल ते बोलताय? तुम्ही कुणासमोर उभं राहून बोलताय? काय कळतंय का तुम्हाला? तुम्ही विसरलात काय? या घरात असलं काही चालत नाही। काय विसरण्याचा आजार झालाय तुम्हाला? हा, विसरण्याचा आजार तिला नाही, तुला झालाय। तुला विसर पडलाय। या घराला शिक्षणाची परंपरा आहे। या घरावर जशी लक्ष्मीची कृपा आहे, तशी सरस्वतीची सुद्धा पूजा केली जायची या घरात। अक्षरा, बाळा, तू शाळेत जा। जातो, बघूया कोण अडवतोय तुला। तुम्ही हा उमरा ओलांडून घरात आलात तेव्हाच ठरवलं होतं, तुमच्यातली मास्तरीन बाहेर ठेवायची, घरात आणायची नाही, आणि तुम्ही कुठं बी बाहेर जायचं नाही। हे तू ठरवू शकत नाहीस। मग कोण ठरवणार? मी ठरवणार। मी मालक आहे या घराचा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।